नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी कीर्तन निवडलेला अभंग महान भक्त जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री संत श्रीमंत तुकोबाराय यांच्या 4 चरणीचा अभंग कीर्तन निवडलेला आहे। अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पहास पर्यायाने वाक्याचे आद्य कर्तव्य समजला नाही। तो म्हणजे असा की दरवर्षाप्रमाणे याही वर्षी चालू असेल अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहाची शेवटच्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या बाळ पामराकडे आले हे मी माझे परम भाग्य समजतो। मद पामराय काय तोरपण पायी जीवान पायी बली। आता अभंगाचा सरळ अर्थ बघायचा झाला तर पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज काय सांगतात, हे वैकुंठामध्ये नाही। तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, एकमेका देवमुखी सुखी घालू उंबरी। ते एकमेकाच्या तोंडामध्ये काल्याची घाल देऊन सुखीने होऊन आरडाओरड करतात। चौथ्या चरणामध्ये तुकाराम महाराज काय सांगतात, तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम। तुकाराम महाराज सांगतात, काल्याला यमुनाचे गोदावरीचे इंद्रायणीचे चंद्रभागेचे वाळवंट हे उत्तम स्थळ आहे। तुकोबारा या अभंगात काल्याचे विशेष मत सांगतात व हे कळस्थानी आहे। ज्या मंदिराचे कळसाचे बांधकाम झाले म्हणजे मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले, तसेच काल्याचे कीर्तन झाले म्हणजे सप्ताह पूर्ण झाले। या कीर्तनाची अनेक एक विशेषता आहे। श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केले त्याचा फक्त उच्चार करायचा, कारण चरित्र ते श्रीकृष्णाचे भागवतात 24 अवतार आहेत, परंतु अंबोरुची करिता घेतलेले मुख्य 10 अवतार आहेत। भक्ताचे केवारी कष्ट लसे विठ्ठले अंबोरुची करिता जन्म दागितले। या 10 अवतारापैकी गरज संहितेचे 6 प्रकार आहेत। सुरुवातीचे 4 प्रकार सोडून शेवटचे 2 प्रकार धरले तर ते म्हणजे पहिले पूर्ण आणि दुसरे परिपूर्ण। त्या 2 प्रकाराचे अवतार म्हणजे राम व कृष्ण। राम व कृष्ण जरी मर्यादा राम आणि कृष्ण जरी पूर्ण अवतार असतील तर राम मर्यादा पुरुषोत्तम आहे व कृष्ण लीला पुरुषोत्तम आहे। रामाच्या 12 कला आहेत व श्रीकृष्णाचे 16 कला आहेत। रामाच्या ठिकाणी सामर्थ्य आहे पण स्वतंत्र नाही, पण श्रीकृष्णाच्या ठिकाणी सामर्थ्य आहे स्वतंत्र आहे म्हणून श्रीकृष्ण अवतार हे परिपूर्ण अवतार आहे। श्रीकृष्णाने 3 ठिकाणी चरित्र केले, 11 वर्ष गोकुळ, 14 वर्ष मथुरा व 100 वर्ष द्वारका। श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केले त्याचा आचार करायचा नाही, विचार करायला हरकत नाही, मात्र उच्चार करून आपले जीवन हे पवित्र करून घ्यावे। चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी। वारकरी संप्रदायात अभंगास अतिशय मान्यता महत्व। सरळ व छोटा अभंग असून नवीन कीर्तनकार काल्याचे हृदयातून चिंतनात निवडतात। गोकुळामध्ये श्रीकृष्ण प्रकट झाले व सर्वांना त्यांचे सुख दिले। गोकुळा शब्दाचा तात्विक अर्थ गो म्हणजे इंद्रिय व कुळ म्हणजे समूहाचा इंद्रिय समूह म्हणजे देव शरीरात प्रकट होतो। तेव्हा जो आनंद होतो तो आनंद वापर असतो। गोकुळीचा सुख गोकुळीचा सुख गोकुळीचा सुख
श्रीकृष्ण गोकुळामध्ये प्रकट झाले व सर्वांना त्यांचे अलौकिक सुख दिले. सुखाचे गीतेचे 3 प्रकार आहेत. पहिले राजसुख, प्रथम चांगले नंतर वाईट. दुसरे तामस सुख, प्रथम वाईट नंतरही वाईट. तिसरे भक्ती सुख, प्रथम चांगले नंतरही चांगले. तुका म्हणे भक्ती सुख रूप आदी अंती. श्रीकृष्णाने गोकुळवासियांना जे सुख दिले त्याचे 3 प्रकार. पहिले देव घरात येणे, दुसरे देव अंतरात येणे आणि तिसरे देव अनुभवात येणे. या सर्व सुखाचा लाभ गोकुळवासियांना झाला. श्रीकृष्ण सुखाचे 6 पेलू तुकोबारेच्या बालकडीचे अभंग सांगतात. ज्याला कृष्ण सुख झाला त्याला तहान दुःख कधी लागत नाही. श्रीकृष्ण सुख सर्वांना झाला. या सुखामुळे देवाचा धनाचा विचार पडतो. या सुखामुळे काम क्रोध आठवण राहत नाही. हे सर्व सुख मिळाल्यानंतर जीवास यावे जावे लागत नाही, म्हणजे हे जन्म मरण असतं. या सुखाची खोली समजत नाही व याची उंचीही कळत नाही. गोकुळ हे गावातील घर महत्वाचे. श्रीकृष्ण कुठे प्रकट झाले तर नंदाच्या घरी. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. शरीर हे गाव, हृदय हे घर. सर्व इंद्रियामध्ये हृदयास विशेष महत्व आहे. डोळे नसल्यास माणूस जगतो, हात नसल्यास माणूस जगतो, पाय नसल्यास सुद्धा माणूस जगतो, पण हृदयात बंद पडल्यास सर्व संपत्ती. संतांनी हृदयात घराची उपमा सांगितले. नारायण घरी साठी विलेदन अवघे जीवान दयापोटी. परमात्मा नंद यशोदेच्या घरी प्रकट झाले. त्यांच्या पदरी पूर्ण राज्य होत्या. राम अवतार झाल्यानंतर ते कोणाच्या घरी फिरले नाही, पण श्रीकृष्ण तिघांच्या घरी गेले. पहिले गोपाळांच्या, दुसरा गवळणीच्या आणि तिसरा नंदाच्या. परमात्मा कुठे प्रकट झाले? ज्ञानदेव म्हणे व्यासाची गुन्हा तर हे तारा पांडवा घरी. श्रीकृष्ण गोकुळामध्ये प्रकट झाले व सर्वांना त्याचे आनंद दिले. झाला आनंदी आनंद, 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 झाला सुखापेक्षा आनंद शब्दाची उच्च प्रतीची आहे. तसेच आनंदाचे सुद्धा 3 प्रकार पडतात. पहिले विषयानंद मात्र कमी कमी होत राहतो. ब्रह्मानंद मात्र तसाच राहतो. प्रेमानंद मात्र वाढत राहतो. अंगी प्रेमाचे भरते नेगे उतार चढते. श्रीकृष्णाने गोकुळ
दिला. नरनारी शब्दाचा वापर करतात. स्त्री पुरुष मुलगा मुलगी गाय बैल रेडा म्हैस यांना आनंद दिला. किंबहुना अभिमान घालू न करता आनंद देण्याकरिता श्रीकृष्णाचा अवतार आहे. होता कृष्ण अवतार, होता कृष्ण एखाद्या माणसाने 4 चाकी गाडी घेतली तर ती गाडी घेऊन इकडे तिकडे फिरणार व सर्वांना पेढे वाटणार. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मोर सुद्धा आपल्या पिसाला फिरून प्रकट पडतो. तुका म्हणे मेघ नाकावी मयुरे लपविता करे येत नाही. एका गृहस्थाला 3 मुली होत्या. तिघेही दिसायला सुंदर होत्या व सुस्वभावी होत्या व घरातली सर्व कामे करायच्या. पण तिघांच्याही वाणीत दोष होता. तिघांच्याही वाणीत दोष असल्यामुळे तिघांचेही लग्न ठरत नव्हते. पहिली मुलगी बोबडी होती, दुसरी मुलगी तोत्री होती व तिसरी मुलगी गोंगाणी होती. आता बापाला टेन्शन आलं. बापाने 100 किलोमीटर लांब असलेल्या गावात गेला. गावात गेल्यानंतर एका माणसाला 3 मुलं होती. तर त्याच्या घरी गेला आणि म्हणायला लागला, माझी 3 मुली तुमच्या 3 मुलावांना दिले तर ह्यांचा संसार खूप चांगला होईल. माणसाने थोडा वेळ विचार केला आणि तो म्हणाला, तुम्ही पुढे चला, मी त्याला बघण्यासाठी मागून येतो. असं म्हणाल्यानंतर तो माणूस त्याच्या घरी गेला. घरी गेल्यानंतर त्यांच्या मुलांना म्हणायला लागला, तुम्हाला बघण्यासाठी पाहुणे येत आहेत, गोड असा पुरणपोळीचा स्वयंपाक करा आणि त्यांना खाण्यासाठी असा गोड असा शिरा करा. आणि त्यांनी जेवायला आल्यानंतर तुम्ही एकही शब्द बोलू नका, त्यांना कळणार नाही की तुमच्या वाणीत दोष आहे. असं म्हटल्यानंतर त्या माणसाने त्यांना बघण्यासाठी एक वधू परीक्षित काढलं. ते वधू परीक्षित घेऊन तो त्याच्या घरी गेला. घरी गेल्यानंतर दोघे जेवायला बसले. 3 जण वाढायला सुरुवात केली. 5-10 मिनिट झालं, तिघींपैकी एकही शब्द बोलत नव्हतं. आता वधू परीक्षितला जरा प्रश्न पडला. ती म्हणायला लागली, 5-10 मिनिट झाले, दोघं वाढायला लागले, पण तिघींपैकी मला एकही बोलायला गेले. असं म्हटल्यानंतर तिने शिरा खाल्ला. शिरा खाऊन तिने म्हणाली, मी बऱ्याच जणांच्या घरी फिरले, पण असा शिरा मी गावात खाल्ला नाही. शिऱ्याचा काय वास आहे, शिरा काय भाजला आहे, शिरा काय तुपातून काढलाय. असं म्हटल्यानंतर जिनं हा शिरा केलाय तिच्या मनात आनंदच राहिला नाही. ती म्हणायला लागली, शिला मी केलाय, शिला मी केलाय. पहिली मुलगी बोबडी होती. लगेच दुसरी मुलगी म्हणायला लागली, तू 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 का बोलली. दुसरी मुलगी तोत्री होती. लगेच तिसरी मुलगी म्हणायला लागली, तू का बोलली, तू का बोलली. तिसरी मुलगी गोंगाणी होती. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मनात आनंद लपून राहू शकत नाही. 1000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या भारतात लोकवस्ती खूप कमी होती. जिथे लोकवस्ती राहायचे तिथे राज्य राहायचे. तसेच यमुनेच्या काठी बसलेलं मथुराचे राजाचे नाव उग्रसेन होते. उग्रसेनाला एक मुलगा होता, त्याचे नाव कंस होते. कंस खूप पराक्रमी व दृष्ट स्वभावाचा होता. त्याने स्वतःच्या बापाला म्हणजे उग्रसेनाला तुरुंगात टाकले आणि स्वतः मथुरेचा राजा झाला. कंसाला एक चुलत बहीण होती, तिचे नाव देवकी होते.
देवकीचं लग्न एका वसुदेव नावाच्या गोप चोरदारासोबत केलं. वसुदेव खूप शांत स्वभावाचा होता. कोणीतरी कंसाला सांगितले की देवकीच्या 8व्या मुलापासून तुझा मृत्यू होणार आहे. असं म्हणल्यानंतर कंसाने त्या दोघांना एक नेऊन तुरुंगात टाकले. तुरुंगात टाकल्यानंतर बाईने सैनिकांना उभारला. सैनिकांना सांगितले की देवकीला एकही मुलगा झाला हे मला लगेच बातमी कळवा. असं म्हणल्यानंतर काही दिवसांना देवकीला मुलगा झाला. लगेच सैनिकांनी कंसाला बातमी सांगितली. कंस पळत पळत आला आणि देवकीच्या हातात तिथे मुलगा काढून भीतीवर आपलं मारून टाकलं. अशी पुढची 6 मुलं तिने अशा प्रकारे मारून टाकली आणि 7वा शंकर योग मायेने रोहिणी उतार केला व 8वे श्रीकृष्ण प्रकट झाले. तो श्रावणाचे दिवस सप्तमीचा दिवस होता. धो पाऊस पडत होता. तो मुलगा खूप तेजस्वी होता. दोघांनाही विचार आले की आता काही करून आपल्या मुलाला आपल्याला वाचवायचं. असं म्हणल्यानंतर वसुदेवाने त्या मुलाला त्याच्या खांद्यावर उचलले. खांद्यावर उचलल्यानंतर तुरुंगाच्या बाहेराला झोप लागली. तुरुंगात सैनिकांना झोप लागली. दररोज आपाप उघडायला सुरुवात झाली. त्या मुलाला उचलल्याबरोबर वसुदेवाची शरणकाळ खाली पडले. उचललेला शंखमुळापती पायाची शरणकाळ करती. वसुदेवाने म्हातारपुढचा विचार न करता मथुरेच्या बाहेर आला. मथुरेच्या बाहेर आल्यानंतर त्याने विचार केले की आता आपल्याला आपले जिवलग मित्र नंदापाशी जायचं आहे. नंद सुद्धा गोप सरकार होता, पण नंद यमुनेच्या पलीकडे राहत होता. आता श्रावणाचे दिवस होता, पाऊस पडत होता, यमुनेला पूर आले नव्हतं. वसुदेव तरी सुद्धा न घाबरता पाण्यात गेला. पाण्यात गेल्यानंतर अर्ध्या वाटात गेला. पाणी नरडेला आलं. नरडेला आल्यानंतर त्यानं त्या खांद्यावरच्या मुलाला त्याच्या डोक्यावर ठेवले. डोक्यावर ठेवल्यानंतर श्रीकृष्णाने हळूच त्यांचे पाय पाण्याला स्पर्श केले आणि यमुनाने वसुदेवाला जाण्याकरिता रस्ता दिला. रस्ता दिल्यानंतर वसुदेव यमुना पार करून गोकुळामध्ये आला. गोकुळामध्ये आल्यानंतर नंदाच्या घरी गेला. नंदाला सुद्धा एक मुलगी झाली होती. त्याने त्या मुलाला तिथे ठेवले आणि ती मुलगी घेऊन परत मथुरेत आला. मथुरेत आल्यानंतर परत तुरुंगात गेला. तुरुंगात गेल्यानंतर दररोज बंद झाले. शरणकाळ त्याच्या पायाला बांधून गेल्या आणि सैनिकांना जाग आली. आता सैनिकांना बघितलं तर काय वसुदेवाला मुलगा झाला होता. आता त्यांना काय माहित नव्हतं ते मुलगा आहे का मुलगी. त्याने लगेच कंसाला बातमी सांगितली. कंस धावत धावत आला आणि देवकीच्या हातातून ते मुलगा करून घेतला. तर देवकी म्हणायला लागली, अरे दादा हिला तर नको मारू, ती मुलगी आहे. असं म्हणल्यानंतर तिच्या रडण्याकडे न पाहता ते सुद्धा मुलगी भीतीवर आपणारच. तेवढा ती मुलगी त्याच्या हातातून निघून Oh,
यशोदाला मुलगा झाला होता. खूप मोठा उत्सव साजरा करण्यात आला. त्या उत्सवामध्ये त्यांनी त्या मुलाची बारस करून त्याचे नाव श्रीकृष्ण ठेवले. श्रीकृष्ण खूप पराक्रमी होता व खूप तेजस्वी होता. काही दिवसांनी कंसाला कळाले की श्रीकृष्ण हा गोकुळामध्ये आहे. त्याने लगेच एक राक्षसांची सभा मंडप बांधली. त्या सभा मंडपामध्ये त्याने विचारले की श्रीकृष्णाला मारण्याकरिता कोण जाईल. त्या पुतना नावाच्या राक्षसाने हात वर केला. तिने एका मनोहर नारीचं रूप धरून तिच्या स्थानाला हलाहल नावाचा विष लावून ते गोकुळामध्ये गेली. गोकुळामध्ये गेल्यानंतर नंद बाबाच्या घराकडे आले. श्रीकृष्ण पाण्यात झोपलेले होते. यशोदा माते तिथेच खाली बसलेल्या. यशोदा मातेला वाटले की आता आपल्या बाळाला भेटण्यासाठी कोणतर नारी आले म्हणून त्याने त्याला आत बोलून घेतले. आत बोलून घेतल्यानंतर त्या पुतनानं श्रीकृष्णाला उचलून घेतली. उचलून घेऊन इकडे तिकडे फिरायला सुरुवात केली. थोड्या वेळानंतर तिथे स्थानापन्न करायला सुरुवात केली. आता श्रीकृष्णाला कळाले. श्रीकृष्ण त्याचे दोन्ही हाताने तिचे प्राण समेत करायला सुरुवात केली. प्राण समेत करायला लागताना आता तिला त्रास व्हायला सुरुवात झाला. त्रास व्हायला लागला. तिनं श्रीकृष्णाला बाजूस करायला लागली. बाजूस केल्यानंतर श्रीकृष्ण बाजूला होईना गेले. बाजूला होत नव्हते. त्रास व्हायला लागला. आरडायला लागली, रडायला लागली, खाली पडले आणि शेवटी तिचे प्राण समेत करून टाकले. आता हे बातमी कोणीतरी कंसाला सांगितली. कंसाला सांगितल्यानंतर कंसाने परत एक बार सभा मंडप बांधलं. त्या सभा मंडपामध्ये त्याने विचारलं की या बारी श्रीकृष्णाला मारण्याकरिता कोण जाईल. तर महाबळ भट्ट नावाच्या राक्षसाने हात वर केला. त्याने सुद्धा श्रीकृष्णाला मारण्याकरिता एका ब्राह्मणाचा अवतार घेतला. ब्राह्मणाचा अवतार घेतल्यानंतर त्याने हातात जानवे धरले, नाही गळ्यात जानवे घातले, हातात पंचांगण धरलं आणि बरोबर ब्राह्मणासारखा धोतर घालून गोकुळामध्ये निघाला. गोकुळामध्ये निघाल्यानंतर आता नंद बाबाला वाटले की आपल्या गोकुळामध्ये ब्राह्मण आलाय म्हणून त्याला बसण्याकरिता एक पाट दिला. हाताच्या पंचांगात सुद्धा साठी एक पाट दिला आणि पुढे उद्भवल्याचा घुमघुमाट वास लावला. आता ब्राह्मण म्हणायला लागला, तो जो तुमचा मुलगा पाण्यात झोपलाय तो तुमचा कुळाचा नाश करून टाका, त्याला इथे नका ठेवू. असं म्हणल्यानंतर श्रीकृष्ण पाण्यातून सर्व ऐकत होते. महाबळ भट्ट ज्या पाटावर बसले होते त्या पाट्याला ज्या पाट्यावर बसले होते त्या पाट्याला आज्ञा केली. ते पाटा आकाशात उडायला लागला आणि आकाशात उडताना त्यांच्या खालून निसटून गेला. तेवढ्यावरून महाबळ भट्ट खाली पडले. खाली पडल्यानंतर आता पाट तुटली. परत ते पाट त्यांच्या पाट्यावर येऊन पडला. विटंबिला भट्ट दिला पाठीवरी पाट. नंतर आता आडायला लागले, रडायला लागले. मग श्रीकृष्णाने त्या लाटण्याला आज्ञा केली. लाटणं गोल गोल फिरत येऊन महाबळ भट्टाच्या तोंडात जाऊन अडकले. आता महाबळ भट्ट घाबरून गेले, पळायला सुरुवात केली. पुढे बाज आडवं झालं तरी सुद्धा तिथून कसं तरी पळून गेले. पुढे गौऱ्या अंगावर येऊन लागायला लागल्या, तोंडावर, पाठीवर, पोटावर. पळता पळता त्यांच्या हातातले पंचांगण फाटून गेले, धोतरही गळाले.
थोडा दिवस थांबली. थोडा दिवस विचार केल्यानंतर थोड्या दिवसानंतर कंसाचा मथुरामध्ये कार्यक्रम करण्यात आला. खूप मोठा उत्सव साजरा करण्यात आला. त्या उत्सवामध्ये तिने एक मोठा असा मंडप उभारण्यासाठी एक कार्यक्रम आकुराकडे दिले. आकुराने एक मोठा असा मंडप उभारला. त्या मंडपामध्ये सर्व मथुराच्या लोकांना बसण्यासाठी जागा केली. कंसाने म्हटले एक रथ असं सजून काढ आणि मी दिलेले निरोप घेऊन गोकुळामध्ये जा आणि नंदबाबाला देऊन. असा नंतर एक रथ सजवला. कंसाने दिलेले निरोप घेऊन गोकुळामध्ये गेला आणि नंदबाबाकडे दिले. आता नंदाने निरोप आणल्यानंतर श्रीकृष्णाला आणि बलरामला मथुरेत पाठवण्यास तयार नव्हते, परंतु श्रीकृष्णाने त्यांची समजूत गाठून मथुराला दोघं निघाले. दोघं मथुराला गेल्यानंतर कंसाने त्यांच्या सैनिकांना सांगितले की आता दोघंही रथात बसून येत आहेत. दोघंही वाड्याच्या दरवाजावर आल्यानंतर त्यांच्या हातावर एक हत्ती मारून टाका, हत्तीला धावून त्याला मारून टाका. असं म्हणल्यानंतर दोघं वाड्याच्या दरवाजावर आले. हत्ती धावत धावत त्यांच्या अंगावर गेला. आता श्रीकृष्णाने हत्तीला पाहिलं, रथातून खाली उतरले आणि त्या हत्तीच्या पोटात बोक्या मारायला सुरुवात केली. हत्ती खाली पडला. श्रीकृष्ण बाहेरून त्याच्या दातावर फटका मारला आणि ते दात तोडून त्याच्या कपाळावर मारलं आणि हत्तीने त्याचे प्राण समेत तिथे करून टाकले. नंतर आता कंस मनातल्या मनात घाबरून गेला. मनातल्या मनात घाबरल्यानंतर दोघं परत रथात बसून जिथं कार्यक्रम चालू होता तिथं आले. तेव्हा कंस म्हणायला लागला की दोघंही बालक आहेत म्हणून तुम्ही भ्रमात राहू नका, दोघे खूप मोठे पराक्रम आहेत. असं म्हणल्यानंतर दोघं रथात बसून जिथं कार्यक्रम चालू होता तिथं आले. आता सर्वजण त्या दोघांनाच बघायला लागले. दोघे दिसायला तेजस्वी व सुंदर होते. नंतर चाणूर आणि मुष्टिक नावाचे दोन राक्षस कुस्त्याच्या मैदानामध्ये उतरले. म्हणायला लागले कोणीतरी आहे का बलशाली आपल्यासोबत कुस्ती करणारा. असं म्हणल्यानंतर श्रीकृष्ण आणि बलराम हे रिंगणामध्ये उतरले. दोघांचे कुस्त्या सुरू झाल्या. कुस्त्या सुरू झाल्यानंतर खूप वेळ कुस्ती चालली. नंतर बलरामाने मुष्टिकच्या छातीवर फटका मारला आणि मुष्टिक तिथं मरण पावून गेला. लगेच श्रीकृष्णाने सुद्धा त्या चांदूरचे पाय धरून त्याला आकाशात गोल गोल फिरून खाली आपटून टाकले आणि चांदूर सुद्धा तिथं मरण पावला. आता कंस लईच घाबरून गेला. अंगावरती घाम निघायला सुरुवात झाली. श्रीकृष्ण कंसाजवळ गेले. कंसाजवळ गेल्यानंतर त्याचे केस धरून त्याला खाली आणले आणि कंसाने सुद्धा त्याचे प्राण समेत करून टाकले. नंतर सर्व मथुरेवासांना आनंद झाला. आनंद झाल्यानंतर परत श्रीकृष्ण आणि बलराम मथुरेत गोकुळामध्ये वापस आले. एकदा एक गवळण तिच्या डोक्यावर 4-5 प्रकारचे माठ घेऊन निघाले. कशाचे? दुधाचे, दही, तूप, लोणी असे माठ घेऊन निघाले. निघताना म्हणायचे तूप घ्या, लोणी घ्या असं म्हणायचे. म्हणता गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये आल्यानंतर नंदबाबाच्या घराकडे आले. नंदबाबाच्या घराकडे आल्यानंतर श्रीकृष्णाचा तेजस्वी रूप पाहिला. तेजस्वी पाहिला कृष्ण अवतार सर्व अवतार सुंदर आहे. त्याला पाहिल्यानंतर महाराज